So hello all, welcome to our channel, and we'll start the your unit 3 for the subject basic power electronics. Okay, fourth sem इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग ग्रुपसाठी हा सब्जेक्ट आहे. ओके, आणि आपण स्टार्ट करतोय तुमचा थर्ड युनिट, जो की आहे तुमचा फेज कंट्रोल रेक्टिफायर. ओके, आणि हा आहे तुमचा ऑलमोस्ट 16 मार्क्ससाठी हा तुमचा युनिट असणार आहे. ओके, आणि सेकंड युनिट थोडंसं स्किप करतोय मी आता, पण तुम्हाला सेकंड युनिट जर समजला तरच तुम्हाला हा युनिट समजणार आहे. ओके, तर यामध्ये आपल्याला काय शिकायचं आहे बघा, की फेज कंट्रोल रेक्टिफायर. ओके, सेकंड सेमला तुम्ही नॉर्मल रेक्टिफायर शिकला असाल, किंवा आपण त्याला म्हणतो अनकंट्रोल रेक्टिफायर तुम्ही शिकलेले आहेत. ओके, तुमच्या बेसिक इलेक्ट्रॉनिक्समध्ये, ज्यामध्ये तुम्ही काय करता, डायोड यूज करून एसी सिग्नल डीसी सिग्नल मध्ये कन्वर्ट करता. ओके, बट इकडे आपण जे शिकणार आहोत ते आहे तुमचं कंट्रोल रेक्टिफायर किंवा फेज कंट्रोल रेक्टिफायर. तर फर्स्ट रेक्टिफायर म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे. जर तुमच्याकडे हा एसी सोर्स असेल, ओके, तुम्ही जर इकडे एक डायोड यूज केला, हा माझा लोड रेजिस्टर असेल. ओके, तर इनपुटला तुम्हाला काय मिळेल, इनपुटला तुमचं असतं एसी व्होल्टेज, आणि आउटपुटला काय मिळणार तुम्हाला, डीसी. ओके, ओके, जर हा हाफ वेव्ह रेक्टिफायर असेल तुम्हाला, तर तुम्हाला काय मिळेल, फिक्स डीसी व्होल्टेज मिळेल. ओके, हा झाला तुमचा डायोड आणि हा आर एल. ओके, तर हे सिम्पल काय आहे तुमचं अनकंट्रोल रेक्टिफायर. याला अनकंट्रोल का म्हणतात, कारण हा जो कंडक्शन अँगल आहे, ओके, हा जो तुमचा कंडक्शन अँगल आहे, हा तुम्ही कंट्रोल करू शकत नाही. ओके, वन्स तुमचा डायोड फॉरवर्ड बायस झाला, ओके, हा तुमचा डायोड जर फॉरवर्ड बायस झाला, तर सेम व्होल्टेज तुम्हाला काय मिळणार आहे, आउटपुटला मिळणार. आणि याचा आउटपुट व्होल्टेज तुम्ही कंट्रोल करू शकता का, नाही, हे फिक्स असणार. ओके, का, कारण तुम्ही वेव्हफॉर्म मध्ये कुठलाही अँगल तुम्ही इकडे कंट्रोल करू शकत नाही. ओके, जर तुम्हाला याचा आउटपुट व्होल्टेज चेंज करायचं असेल, तर तुम्ही काय करू शकता, जास्तीत जास्त याला फुल ब्रिज करू शकता, किंवा याला ब्रिज रेक्टिफायर बनवू शकता. ओके, बट हाफ वेव्ह मध्ये तुम्ही या आउटपुटची जी वेव्हफॉर्म आहे त्याच्यावरती तुमचं कुठलंही कंट्रोल नाहीये. ओके, फक्त काय असणार, ज्यावेळेस तुमचा डायोड फॉरवर्ड बायस होणार त्यावेळेस तुम्हाला पूर्ण वेव्हफॉर्म मिळणार, ज्यावेळेस डायोड रिव्हर्स बायस होणार त्यावेळेस तुम्हाला झिरो आउटपुट मिळणार. ओके, पण इकडे तुम्ही तुमच्या या सिग्नलला कंट्रोल करू शकत नाही, किंवा याचा फेज अँगल किंवा कंडक्शन अँगल कंट्रोल करू शकत नाही, म्हणून याला काय म्हणतो आपण, अनकंट्रोल रेक्टिफायर. ओके, तर जस्ट आपण बेसिक थिंग बघितली आधी, की अनकंट्रोल रेक्टिफायर काय असतं. ओके, त्यानंतर आपण फेज कंट्रोल बघणार आहोत, त्याचे डिटेलमध्ये टाईप बघणार आहोत. ओके, सो फर्स्ट विल सी व्हॉट इज द कंट्रोल रेक्टिफायर. ओके, तर सेम तुम्हाला रेक्टिफायर माहिती आहे. रेक्टिफायर म्हणजे काय, असं सर्किट जे तुमचं एसी सिग्नलला डीसी सिग्नल मध्ये कन्वर्ट करतं. ओके, त्यानंतर फेज कंट्रोल म्हणजे काय. ओके, तर फेज कंट्रोल म्हणजे काय, की त्याचं आउटपुट व्होल्टेज आपण कंट्रोल करू शकतो, जे डीसी आउटपुट व्होल्टेज असेल, किंवा त्या तुमच्या वेव्हफॉर्मचा फेज कंट्रोल करून आपण ते आउटपुट व्होल्टेज कंट्रोल करतो. ओके, तर बघा, फेज कंट्रोल रेक्टिफायर म्हणजे काय, इट इज पॉवर इलेक्ट्रॉनिक सर्किट. ओके, अगेन तुम्हाला माहिती आहे रेक्टिफायर काय, एक सर्किट आहे विच कन्वर्ट फिक्स्ड एसी. ओके, रेक्टिफायरचं इनपुट व्होल्टेज काय, इनपुट काय असतं, एसी व्होल्टेज असतं, आणि कशामध्ये कन्वर्ट करतं, डीसी व्होल्टेजमध्ये. बट इकडे कंट्रोल हा वर्ड आलेला आहे. ओके, म्हणजेच काय करतं ते, कंट्रोलेबल डीसी आउटपुट व्होल्टेज. ओके, जर तुम्हाला विचारलं की फेज कंट्रोल रेक्टिफायरची डेफिनेशन, तर तुम्हाला असं सांगता आलं पाहिजे. ओके, हे काय आहे तुमचं एसी इनपुट, आउटपुटला काय मिळते तुम्हाला, डीसी सिग्नल. बट कोणता डीसी सिग्नल, तर कंट्रोल डीसी सिग्नल. कंट्रोल्ड का, कारण आपण त्याचं आउटपुट व्होल्टेज कंट्रोल करू शकतो. ओके, आणि जसं तुम्ही बघितलं की अनकंट्रोल रेक्टिफायर मध्ये डायोड यूज करतात, तसंच कंट्रोल रेक्टिफायर मध्ये काय यूज करतात, तुमचा एससीआर. ओके, हा तुमचा ॲनोड, कॅथोड आणि गेट, तीन टर्मिनल आहेत म्हणून एससीआर. ओके, तर एक्झॅक्ट तुम्हाला बेसिक कन्सेप्ट समजला. फेज कंट्रोल रेक्टिफायर म्हणजे काय, की ज्याचं आउटपुट डीसी आउटपुट व्होल्टेज आपण कंट्रोल करू शकतो. ओके, आणि त्यासाठी आपण कोणतं डिव्हाइस यूज करतो, तर एससीआर आपण यूज करतो. ओके, आणि यालाच आपण अजून पण काय म्हणू शकतो, एसी टू डीसी कन्व्हर्टर पण म्हणतात. ओके, सेकंड पॉइंट, कोणतं डिव्हाइस यूज करतात, यूज SCR. ओके, इन कंट्रोल रेक्टिफायर.
ओके, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आणि त्यामुळेच आपण याला काय म्हणतो अ, अ, त्यानंतर थर्ड पॉइंट वी कॅन कंट्रोल डीसी आउटपुट व्होल्टेज. ओके, आउटपुट व्होल्टेज आपण कंट्रोल करू शकतो, म्हणूनच याला आपण काय म्हणतो कंट्रोल रेक्टिफायर. ओके, आणि या सगळ्यानंतर याचे वेगवेगळे टाइप्स आहेत, ते टाइप्स आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. ओके, तर बेसिक कन्सेप्ट तुम्हाला इकडे समजून घ्यायचा आहे. अत्यंत महत्त्वाचा चॅप्टर आहे हा, फेज कंट्रोल रेक्टिफायर. ओके, सेम एसी सिग्नलला डीसी सिग्नलमध्ये कन्वर्ट करतो, बट द थिंग तुम्हाला जी लक्षात ठेवायची आहे ती आहे की कंट्रोलेबल डीसी आउटपुट व्होल्टेज आहे. ओके, इनपुटला एसी व्होल्टेज, आउटपुटला डीसी सिग्नल मिळणार बट कंट्रोल मिळणार. ओके, कंट्रोल का मिळणार, कारण आपण इकडे एससीआर यूज करतो. एससीआरचा कंडक्शन अँगल आपण बघणार आहोत, कंडक्शन अँगल काय असतं आणि फायरिंग अँगल काय असतं. ओके, तुम्ही एससीआरच्या ट्रिगरिंग मेथड बघितलेल्या आहेत. ओके, तर एससीआर काय आहे, आपला कंट्रोलिंग डिव्हाइस आहे, म्हणून आपण एससीआर वापरून कंट्रोल रेक्टिफायर डिझाईन करू शकतो. त्यानंतर एसी टू डीसी कन्व्हर्टर पण म्हणतात, कारण इनपुटला एसी असतं, आउटपुटला डीसी सिग्नल मिळतं. थर्ड पॉइंट, कंट्रोल रेक्टिफायरमध्ये कोणता डिव्हाइस आपण यूज करणार आहोत, तुमचा एससीआर यूज करणार आहोत. त्यानंतर आउटपुट व्होल्टेज कंट्रोल करू शकतो, म्हणून तुम्ही याला म्हणतात कंट्रोल रेक्टिफायर. आणि आपण आउटपुट व्होल्टेज कसं कंट्रोल करणार आहोत, बाय कंट्रोलिंग द फेज अँगल. ओके, फेज अँगल तुमच्या आउटपुट व्होल्टेजचा फेज अँगल कंट्रोल करून आपण त्याला आउटपुट व्होल्टेज, ॲव्हरेज आउटपुट व्होल्टेज कंट्रोल करणार आहोत, म्हणून त्याला म्हणतात फेज कंट्रोल रेक्टिफायर. ओके, हे झालं बेसिक्स. आता आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. ओके, सो फर्स्ट आपण बघणार आहोत दोन इम्पॉर्टंट डेफिनेशन्स, ज्या तुम्हाला परीक्षेला विचारतात 2 मार्क्ससाठी, डिफाईन करण्यासाठी किंवा एक्सप्लेन करण्यासाठी विचारू शकतात 4 मार्कला. ओके, तर त्या दोन डेफिनेशन्स कोणत्या आहे, फर्स्ट वन आपण बघणार आहोत फायरिंग अँगल म्हणजे काय किंवा फेज अँगल म्हणजे काय. ओके, तुम्ही एससीआर शिकलेला आहात, एससीआरच्या ट्रिगरिंग मेथड शिकलेल्या आहेत. ओके, डिफरंट फेज एससीआरला आपण डिफरंट फेज अँगलमध्ये ऑन करू शकतो. ओके, जसं डायोड आहे की एकदा की तुम्हाला 0.7 व्होल्ट मिळालं की तुमचा डायोड ऑन होणार, बट एससीआरला आपण पर्टिक्युलर फेज अँगलला आपण त्याला ऑन करू शकतो. तर फर्स्ट तुम्हाला डेफिनेशन बघायची आहे बघा. तर फायरिंग अँगल किंवा फेज अँगल म्हणजे काय, इट इज द अँगल, ओके, अँगल मेजर्ड विथ रिस्पेक्ट टू द झिरो क्रॉसिंग पॉइंट ऑफ द एसी इनपुट सप्लाय व्होल्टेज. ओके, म्हणजेच काय, हा तुमचा एसी सप्लाय व्होल्टेज आहे. ओके, जेव्हा हा झिरो क्रॉस करतो, ओके, सपोज माझा एससीआर मी या पॉइंटला ऑन केलाय. ओके, त्यानंतर तुमचा एससीआर हा ऑन झालाय, म्हणजेच तुम्हाला काय मिळणार, त्याच्या अक्रॉस व्होल्टेज मिळणार. ओके, म्हणजेच आपला जो हा अँगल तयार झाला इथे बघा, याला काय म्हणतो आपण फायरिंग अँगल. म्हणजेच तुम्ही काय केलं, या अँगलला तुमचा एससीआर फायर केला. हे असतं तुमचं 0 आणि हे आहे 180 डिग्री. ओके, आणि हा काय झाला तुमचा फायरिंग अँगल. ओके, तर असं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि याला आपण कशाने डिनोट करतो, तर याला आपण डिनोट करतो अल्फाने. ओके, म्हणजे हा जो अँगल आहे हा तुमचा झाला फायरिंग अँगल, बट कधी कन्सिडर करतो आपण, विथ रिस्पेक्ट टू झिरो क्रॉसिंग पॉइंट ऑफ द एसी इनपुट सप्लाय व्होल्टेज. म्हणजे हा तुमचा झिरो क्रॉसिंग बघा. आता जर आपण नेक्स्ट वेव फॉर्म मध्ये जर बघितलं, सपोज माझा हा फुल ब्रिज कंट्रोल रेक्टिफायर आहे. ओके, आणि या केसमध्ये सपोज माझा एससीआर मी या ठिकाणी ऑन करतोय. ओके, तर हा काय झाला तुमचा फायरिंग अँगल पुन्हा इथे. ओके, हा तुमचा फायरिंग अँगल झाला आफ्टर झिरो क्रॉस. म्हणजेच आपण काय करू शकतो की अँगलला व्हॅरी करू शकतो. कुठपर्यंत व्हॅरी करू शकतो आपण त्याला, आपण याला व्हॅरी करू शकतो फ्रॉम झिरो पासून ते 180 डिग्री पर्यंत आपण त्याला कुठपर्यंतही कंट्रोल करू शकतो. ओके, सपोज मला जर खूप जास्त फायरिंग अँगल लागत असेल तर मी काय करणार, त्याला एक्स्ट्रीम या साईडला ट्रिगर करणार. ओके, इथे या केसमध्ये माझा अल्फा जो आहे फायरिंग अँगल तो काय येईल, खूप जास्त येईल, ग्रेटर दॅन 90 आहे. ओके, तर असं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. हे टोटल ड्युरेशन आहे 180 डिग्री. ओके, आणि वी कॅन व्हॅरी अवर फायरिंग अँगल और फेज अँगल फ्रॉम 0 to 180. आणि अजून एक गोष्ट लक्षात ठेवा, जितका जास्त अँगल तुमचा असेल तितकं जास्त तुमचं ॲव्हरेज व्होल्टेज काय होईल, कमी होत जाईल. ओके, म्हणजेच तुमचा अँगल वाढल्यानंतर काय होते की आउटपुटला जे तुम्हाला ॲक्च्युअल व्होल्टेज मिळणार आहे ते कमी कमी होत जाईल. ओके, आणि यावरून आपण काय करू शकतो, आपलं आउटपुट व्होल्टेज कंट्रोल करू शकतो. जसं जर तुम्ही या वेव्ह फॉर्मची ॲव्हरेज काढली, ओके, तर हे ॲव्हरेज थोडंसं हाय येईल का, कारण इथे तुमचा फायरिंग अँगल हा थोडासा कमी आहे. ओके, त्यानंतर इथे जर तुम्ही बघितलं तर ही ऑलमोस्ट हाफ व्होल्टेज तुम्हाला मिळेल आउटपुटला. ओके,
कारण तुमचा 90 डिग्रीच्या आसपास तुमचा फायरिंग अँगल आहे. अगेन इकडे आपण खूप जास्त ग्रेटर दॅन 90 आपला फायरिंग अँगल आहे. म्हणजेच आपल्याला फक्त हा पोर्शन म्हणजेच कोणता? फक्त हाच पोर्शन तुम्हाला आउटपुटला मिळेल. ओके, या केसमध्ये ही तुमची आउटपुट वेव्हफॉर्म असेल आणि या केसमध्ये ही पूर्ण तुमची आउटपुट वेव्हफॉर्म असेल. असं तुम्हाला फायरिंग अँगल लक्षात ठेवायचा आहे. काय की वी मेजर फायरिंग अँगल विथ रिस्पेक्ट टू द झिरो क्रॉसिंग पॉईंट ऑफ एसी इनपुट सप्लाय व्होल्टेज. ओके, हा तुमचा झिरो क्रॉसिंग पॉईंट आहे. हा एक झिरो क्रॉसिंग पॉईंट हा. आणि यानंतर ज्या इन्स्टंटला तुमचा एससीआर ऑन होतोय, ओके, सपोज तुमचा एससीआर या पॉईंटला असा ऑन झाला तर हा झाला तुमचा फायरिंग अँगल. ओके, हे पूर्ण तुमचं फायरिंग अँगल झालं. ओके, तर असं तुम्हाला फायरिंग अँगल लक्षात ठेवायचं आहे. आता आपण थोडेसे पॉईंट्स लक्षात ठेवूया फायरिंग अँगल बद्दल. ओके, तर ही तुमची आउटपुटची वेव्हफॉर्म आहे. तर हा जो इन्स्टंट आहे फायरिंग अँगल नंतरचा, ओके, इथे तुमचा हा झाला फायरिंग अँगल म्हणजेच अल्फा, हा झाला 0, हा पॉईंट झाला तुमचा 180 डिग्री. ओके, हा पॉईंट. आणि हा जो पोर्शन असतो यामध्ये तुमचा एससीआर काय असतो? ऑन असतो. आणि या पोर्शन मध्ये एससीआर काय असेल? ऑफ असेल. ओके, हे तुम्हाला दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. अगेन जेव्हा तुम्ही तुमचा फायरिंग अँगल असेल, ओके, आता या ठिकाणी तुम्ही पाय म्हणू शकता. ओके, तर हा जो पॉईंट असेल याला तुम्ही काय म्हणणार? पाय प्लस अल्फा. ओके, या पॉईंटला. आणि इथे पुन्हा तुमचा एससीआर काय असेल? ऑन स्टेट मध्ये असेल. ओके, आफ्टर फायरिंग अँगल म्हणजे काय? असा अँगल ज्या ठिकाणी तुम्ही ऍक्च्युअल एससीआर ला फायर करता किंवा ज्या ठिकाणी तुमचा एससीआर हा ऑन होतो. ओके, ते झाला तुमचा फायरिंग अँगल. ओके, तर फायरिंग अँगल कशाने डिनोट करतात? फर्स्ट इट इज डिनोटेड बाय अल्फा. ओके, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आउटपुट व्होल्टेज बाय चेंजिंग फायरिंग अँगल. ओके, ओके, किंवा अल्फा. ओके, तर हे गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या. आपल्याला जर आउटपुट व्होल्टेज चेंज करायचं असेल तर तुम्ही ते सिम्पली कसं चेंज करू शकता? बाय व्हॅरिंग युअर फायरिंग अँगल. त्यामुळेच आपण याला काय म्हणतो? कंट्रोल रेक्टिफायर. ओके, ओके, तर हे झालं तुमच्या रिलेटेड टू फायरिंग अँगल. फायरिंग अँगल तुम्हाला समजला. आफ्टर क्रॉसिंग 0 ज्या इन्स्टंटला तुमचा एससीआर ऑन होतो, ओके, तो झाला तुमचा फायरिंग अँगल. आणि त्याची रेंज काय असते फायरिंग अँगलची? अल्फा इज इक्वल्स टू फ्रॉम 0 डिग्री टू 180 डिग्री. ओके, और 0 डिग्री टू पाय. ओके, हे तुम्हाला लक्षात ठेवायचे फायरिंग अँगल साठी. ओके, त्यानंतर नेक्स्ट जो तुमचा इम्पॉर्टंट पॉईंट आहे तो आहे कंडक्शन अँगल. ओके, फायरिंग अँगल आपण बघितला ज्या इन्स्टंटला तुमचा एससीआर ऑन होतो आफ्टर क्रॉसिंग 0 इन्स्टंट, त्याला तुम्ही फायरिंग अँगल म्हणतात. तर कंडक्शन अँगल म्हणजे काय? द अँगल फॉर विच अन एससीआर रिमेन्स ऑन इन वन कम्प्लीट सायकल ऑफ ऑपरेशन इज नोन ॲज अ कंडक्शन अँगल. ओके, सपोज पुन्हा आपण तेच एक्झाम्पल बघूया. सपोज या ठिकाणी तुमचा एससीआर ऑन झालाय. ओके, हा आहे तुमचा अल्फा, हा आहे पाय, हा पॉइंट आहे 0. ओके, तर हा जो तुमचा पूर्ण एरिया आहे किंवा या एरिया मधला जो अँगल आहे याला काय म्हणतो आपण? कंडक्शन अँगल. म्हणजे असा एरिया ज्यामध्ये तुमचा एससीआर हा रिमेन्स ऑन असतो. ओके, या अँगलला आपण काय म्हणतो? तुमचं कंडक्शन अँगल. ओके, जर तुम्हाला याला डिनोट करायचं असेल तर तुम्ही कसं करू शकता? बघा, हा टोटल तुमचा स्पेस जो आहे तो काय आहे? पाय आहे. ओके, म्हणजेच 180 आहे. ओके, तर तुम्हाला जर कंडक्शन अँगल याला डिनोट करतात फाय ने. ओके, तर तुम्ही असं लिहू शकता फाय इक्वल्स टू 180 मायनस अल्फा. ओके, म्हणजेच काय? तुमचा कंडक्शन अँगल काय असणार आहे? ओके, तर कंडक्शन अँगल म्हणजेच काय? युअर फायरिंग अँगल मायनस पाय किंवा फायरिंग अँगल मायनस 180. ओके, तर हा जो पूर्ण पोर्शन आहे टोटल किती तुमचा? हा 180. ओके, यातून तुम्हाला काय मायनस करायचं आहे? हा पाय म्हणजेच फायरिंग अँगल. तर तुम्हाला काय मिळेल? तुमचा कंडक्शन अँगल. ओके, याच्यावरती प्रॉब्लेम्स येतात ज्यावेळेस तुम्ही कंट्रोल रेक्टिफायर शिकाल आणि तुम्हाला आउटपुट व्होल्टेज काढायचं असेल किंवा आउटपुटचे एक्सप्रेशन्स काढायचे असतील त्यावेळेस तुम्हाला कंडक्शन अँगल आणि फायरिंग अँगल कन्सिडर करून ॲव्हरेज आउटपुट व्होल्टेज, ॲव्हरेज आउटपुट करंट काढायचे. ओके, याच्यावरती न्यूमेरिकल्स पण येतात. तर हे बेसिक अंडरस्टँडिंग तुम्ही इथे लक्षात ठेवा. बाकीचं डिटेल आपण बघू ज्यावेळेस आपण एक्झॅक्टली प्रॉब्लेम्स बघणार आहोत, त्याच्यावरती न्यूमेरिकल्स बघणार आहोत. किंवा ज्यावेळेस आपण
डिफरंट टाइप्स ऑफ रेक्टिफायर बघणार आहोत. ओके, त्यामध्ये आपण हे डिटेलमध्ये पुन्हा एकदा बघणार आहोत. ओके, तर आता तुम्हाला दोन गोष्टी समजून घ्यायच्या, फायरिंग अँगल म्हणजे काय आणि कंडक्शन अँगल म्हणजे काय. ओके, तर आता आपण बघणार आहोत क्लासिफिकेशन्स ऑफ कंट्रोल रेक्टिफायर. ओके, जसं तुम्ही क्लासिफिकेशन्स ऑफ अनकंट्रोल रेक्टिफायर बघितले. ओके, अनकंट्रोल रेक्टिफायर मध्ये टाइप्स आहेत हाफ वेव्ह, फुल वेव्ह, ब्रिज रेक्टिफायर. ओके, सेंटर टॅप ट्रान्सफॉर्मर रेक्टिफायर. सेम इकडे पण त्याचं क्लासिफिकेशन्स केले आहेत. तर आपण फर्स्ट बघूया ते. तर आपण क्लासिफिकेशन कशाचं बघतोय, सिंगल फेज कंट्रोल रेक्टिफायर. ओके, आपण इकडे कोणता सप्लाय यूज करणार आहोत, सध्या तरी सिंगल फेज सप्लाय आपण बघतोय. ओके, सिंगल फेज कंट्रोल रेक्टिफायर मध्ये मेजरली दोन टाइप्स आहेत. फर्स्ट आहे तुमचं हाफ वेव्ह कंट्रोल रेक्टिफायर, सेकंड वन आहे फुल वेव्ह कंट्रोल रेक्टिफायर. ओके, तुम्हाला माहिती आहे हाफ वेव्ह काय आहे आणि फुल वेव्ह काय आहे. ओके, हे डिटेलमध्ये आपल्याला काय काय बघायचं याच्यामध्ये, सर्किट डायग्राम, त्याचे वेव्ह फॉर्म, त्याचं ऑपरेशन आणि त्याचे आउटपुटचे एक्सप्रेशन्स, व्होल्टेज आणि करंटचे. ओके, हे सगळे पॉईंट्स आपल्याला प्रत्येक रेक्टिफायरच्या टाईपसाठी बघायचे आहेत. ओके, त्यानंतर बेसिकली दोन टाईप तुम्हाला समजले, हाफ वेव्ह, फुल वेव्ह. त्यानंतर फुल वेव्ह मध्ये अजून सब टाइप्स आहेत. एक आहे मिड पॉइंट कॉन्फिगरेशन. ओके, अदर आहे ब्रिज कॉन्फिगरेशन. ओके, आणि ब्रिज कॉन्फिगरेशन मध्ये सुद्धा पुन्हा दोन टाइप्स आहेत. एक आहे सेमी कन्व्हर्टर, अदर आहे फुल कन्व्हर्टर. ओके, तर हे चार टाइप तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. ओके, ओके, तर हे क्लासिफिकेशन तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. सिंगल फेज मध्ये दोन टाइप्स आहेत, हाफ वेव्ह, फुल वेव्ह कंट्रोल रेक्टिफायर. फुल वेव्ह मध्ये पुन्हा दोन पॉईंट आहेत, मिड पॉइंट कॉन्फिगरेशन, ब्रिज कॉन्फिगरेशन म्हणजे आपण काय करतो, एससीआर ब्रिज कॉन्फिगरेशन मध्ये यूज करतो, 4 एससीआर. ब्रिजचे पुन्हा दोन टाइप्स आहेत, एक आहे सेमी कन्व्हर्टर, अदर आहे फुल कन्व्हर्टर. ओके, तर हे झाले क्लासिफिकेशन ऑफ. ओके, तर आता आपण फर्स्ट तुमचा जो टॉपिक आहे तो स्टार्ट करणार आहोत, सिंगल फेज हाफ वेव्ह कंट्रोल रेक्टिफायर. ओके, हे तुम्हाला पूर्ण लक्षात ठेवायचं आहे. काय आहे, सिंगल फेज हाफ वेव्ह कंट्रोल रेक्टिफायर. ओके, याच्यामध्ये सुद्धा दोन टाइप आहेत, एक आहे आर लोड, एक आहे आर एल लोड. तर फर्स्ट आपण आर लोड बघणार आहोत. बघा बेसिक सर्किट कसं आहे, तर याचं बेसिक सर्किट कसं आहे बघा, सोर्स आहे तुमचा एसी सोर्स, त्यानंतर एक एससीआर यूज केलाय आणि त्यानंतर आर लोड आहे म्हणून एक रजिस्टर लोड केलाय, एक रजिस्टर ऍड केलाय लोडला. ओके, तर फर्स्ट तुम्हाला लक्षात ठेवायचं हा आहे तुमचा सोर्स, याला आपण डिनोट करतो व्हीएस ने, आणि हा साइन सोर्स आहे म्हणून आपण त्याचं एक्सप्रेशन कसं असतं, साईनचं व्हीएम साइन ओमेगा टी. ओके, व्हीएम म्हणजे तुमचा अँप्लिट्यूड असतो, ही जर तुमची साइन वेव्ह असेल तर हा जो तुमचा पीक अँप्लिट्यूड असतो, ओके, हा तुमच्या व्हीएम ने डिनोट करतात म्हणून हा झाला व्हीएम. त्यानंतर साइन आणि ओमेगा टी काय आहे, ओमेगा टी म्हणजेच तुमच्या या साइन वेव्हची फ्रिक्वेन्सी. ओके, ओमेगा टी म्हणजेच काय, फ्रिक्वेन्सी तुमच्या याची. ओके, इनपुट सिग्नलची. ओके, आणि आर काय, हा तुमचा लोड रजिस्टर आहे, हा आहे तुमचा एससीआर. ओके, तर याचं बेसिक ऑपरेशन कसं होतं, सेम जसं तुमचा हाफ वेव्ह डायोड आहे. ओके, सिमिलर आहे, फक्त डिफरन्स हा आहे की जसं तुमचा डायोड इमिडिएट ऑन व्हायचा, हा एससीआर कधी ऑन होणार, ज्यावेळेस तुमचा फायरिंग अँगल असेल. ओके, एका पर्टिक्युलर फायरिंग अँगलला हा काय होईल, ऑन होईल. ओके, तर आता आपण त्याचं ऑपरेशन बघूया. बघा, ज्यावेळेस तुमची या ठिकाणी पॉझिटिव्ह असेल, म्हणजेच पॉझिटिव्ह हाफ सायकल असेल, त्यावेळेस तुमचं सर्किट कसं होईल, सपोज हा माझा सोर्स आहे, हे प्लस आहे, हे मायनस आहे. ओके, ज्यावेळेस इथे तुमचा एससीआर ऑन होईल म्हणजे हे काय ऍक्ट करेल, ऍज अ क्लोज स्विच. ओके, हा काय ऍक्ट करेल, ऍज अ क्लोज स्विच म्हणून, आणि हा तुमचा लोड रजिस्टर. ओके, म्हणजेच काय होईल, हा तुमचा ऑन असेल. ओके, हा प्लस, हा मायनस, हा तुमचा आर, म्हणून आउटपुटला काय येईल, तुमचं सेम व्होल्टेज येईल, म्हणजे जिकडे तुम्हाला भेटेल V0 इक्वल्स टू VS. ओके, आणि करंटची डायरेक्शन कशी असेल, या डायरेक्शननं तुमचं काय होईल, करंट फ्लो होईल IL. आणि फर्स्ट हाफ सायकल मध्ये काय होईल, एससीआर ऑन होईल. एससीआर कधी ऑन होईल, ज्यावेळेस तुम्ही त्याला फायर करसाल, किंवा आपण एसी सप्लाय वापरतो, एसी सप्लाय मध्ये काय होतो, तो नॅचरली ऑन होतो जेव्हा तुमचं व्होल्टेज. तर एससीआर ऑन कधी होईल, हा वेन, ओके, वेन ओमेगा टी म्हणजेच तुमचं फायरिंग अँगल इक्वल्स टू अल्फा असेल, त्यावेळेस तुमचा एससीआर काय होईल, ऑन होईल. ओके, म्हणजेच तुमची जी वेव्हफॉर्म आहे, ओके, हा जर तुमचा साइन वेव्ह असेल तर या ठिकाणी तुमचा काय असेल, काही ठिकाणी फाय असेल. ओके, म्हणजेच या पॉइंटला तुमचा एससीआर काय होईल, ऑन होईल.
ओके. आणि या ठिकाणी तुमचं ओमेगा टी इक्वल्स टू काय राहील? फाय. ओके. एस-सी-आर ऑन झाला म्हणजेच काय होईल? एस-सी-आर मधून करंट फ्लो होणं स्टार्ट होईल. इथे तुमचं क्लोज सर्किट तयार होईल. ओके. आणि त्यानंतर अजून एक ठेवायचं की या सर्किट मधलं करंट, ओके. आता इथे लोड कोणता आहे? रेझिस्टिव्ह लोड यूज केलेला आहे, म्हणून तुमचं जे करंट असणार आहे ते तुमच्या सोर्सच्या इन फेज असेल. ओके. रेझिस्टिव्ह सर्किटमध्ये कुठलाही फेज डिफरन्स तयार होत नाही व्होल्टेज आणि करंटमध्ये. आणि तुम्हाला जर याचं करंट फ्लो होणारं काढायचं असेल तर त्यासाठी तुम्ही काय लिहिणार? सिम्पली तुमचं I0 इक्वल्स टू VM बाय R. ओके. RL किंवा R लोड. आणि हे काय होणार? करंट काय असणार तुमचं? इन्स्टंटेनियस चेंज होणार, कारण तुमचं व्होल्टेज जसं चेंज होतंय, जसा हा तुमचा पाथ चेंज होईल तसं तुमचं व्होल्टेज करंट सुद्धा काय होईल? चेंज होत जाईल. ओके. म्हणजेच याला तुम्ही काय लिहू शकता? V ऑफ T बाय R. ओके. हे झालं तुमचं करंट, जे विथ रिस्पेक्ट टू टाइम चेंज होत राहील तुमच्या अकॉर्डिंग टू साइन वेव्हच्या नेचर्सनुसार. ओके. आणि आता आपण बघूया की सेकंड हाफ मध्ये ऑपरेशन कसं होईल. ओके. सेकंड हाफ मध्ये ऑपरेशन कसं होईल बघा. ज्यावेळेस तुम्ही इथे निगेटिव्ह आणि या ठिकाणी पॉझिटिव्ह येईल त्यावेळेस काय होईल? तुमचा एस-सी-आर हा नॅचरली कम्युटेट होईल. म्हणजेच काय की जेव्हा आपण त्याला रिव्हर्स सप्लाय अप्लाय करतो, ओके, रिव्हर्स पोलॅरिटीने सप्लाय अप्लाय केलं तर तुमचा एस-सी-आर काय होईल? ऑफ होऊन जाईल. आणि त्या केसमध्ये तुमचं सर्किट कसं असेल? हा तुमचा एसी सोर्स, या ठिकाणी निगेटिव्ह, या ठिकाणी पॉझिटिव्ह. ओके. आणि हा तुमचा एस-सी-आर. ओके. या ठिकाणी तुमचा एस-सी-आर काय आहे? ऑफ स्टेटमध्ये. ऑफ स्टेटमध्ये असल्यामुळे या ठिकाणाहून कोणतंही करंट फ्लो होणार नाही, म्हणून IL इक्वल्स टू 0. आणि आउटपुटला सुद्धा तुम्हाला कोणताही सप्लाय भेटणार नाही. ओके. म्हणजे V0 इज इक्वल्स टू ऑल्सो 0. ओके. तर हे झालं सिंपल ऑपरेशन्स. बघा, ज्यावेळेस तुम्ही साइन वेव्ह अप्लाय करता, व्हेन युअर ओमेगा टी इक्वल्स टू फाय, म्हणजे एका पर्टिक्युलर फायरिंग अँगलला एस-सी-आर ऑन होईल, त्यानंतर त्यातून करंट फ्लो होणं स्टार्ट होईल. ओके. आणि त्यातून करंट जे फ्लो होतं ते कशावरून डिफाईन करणार आपण? I0 इक्वल्स टू VM बाय R. ओके. आणि ज्यावेळेस एस-सी-आर ऑन असतो, ओके, व्हेन एस-सी-आर ऑन, त्यानंतर व्होल्टेज अक्रॉस एस-सी-आर म्हणजेच या पॉइंटचं व्होल्टेज प्लस मायनस, या पॉइंटला काय व्होल्टेज असतं? 0. ओके. आणि आउटपुटला V0 इज इक्वल्स टू काय येईल ज्यावेळेस एस-सी-आर ऑन असेल? VS, म्हणजेच सोर्स व्होल्टेज. ओके. सेकंड थिंग तुम्हाला लक्षात ठेवायची, ज्यावेळेस एस-सी-आर ज्यावेळेस तुम्ही रिव्हर्स तुमचा सप्लाय येईल, ओके, तुमच्या साइन वेव्हची पोलॅरिटी निगेटिव्ह हाफ सायकल ज्यावेळेस येईल, ओके, त्यावेळेस तुमचा एस-सी-आर काय होईल? ऑफ स्टेटमध्ये असेल. ओके. आणि ज्यावेळेस एस-सी-आर ऑफ असतो त्यावेळेस व्होल्टेज अक्रॉस एस-सी-आर काय असेल तुमचं? VS. ओके. या ठिकाणी तुम्हाला काय मिळेल? सेम सप्लाय मिळेल. ओके. बट जे आउटपुट व्होल्टेज असणार आहे V0 इक्वल्स टू काय असेल? 0 व्होल्ट, कारण एस-सी-आर ऑफ आहे. आणि सेकंड तुमचं IL लोड करंट पण काय असणार आहे? 0 अँपिअर. ओके. तर हे सगळं ऑपरेशन्स तुम्हाला नोट डाऊन करता आलं पाहिजे. जनरली क्वेश्चन्स कसे असतात बघा, ड्रॉ अँड एक्सप्लेन सिंगल फेज हाफ वेव्ह कंट्रोल रेक्टिफायर विथ रेझिस्टिव्ह लोड अँड स्टेट इट्स इक्वेशन किंवा ड्रॉ इट्स वेव्हफॉर्म. ओके. सर्किट ड्रॉ करणं 2 मार्क्ससाठी, एक्सप्लेनेशन 2 साठी, आणि त्यामध्ये वेव्हफॉर्म पण विचारलं तर टोटल 6 मार्क्सचा तुमचा हा क्वेश्चन्स बनतो. ओके. हाफ वेव्ह सिम्पल आहे, याच्यानंतर थोडंसं कॉम्प्लेक्स होणार आहे, पण जो तुमचा कन्सेप्ट असणार आहे रेक्टिफायरचा, ओके, त्यात कुठलाही चेंजेस येणार नाही. त्यामुळे एक जरी तुम्हाला समजला, हाफ वेव्ह समजला, तुम्ही फुल वेव्ह काढू शकता, ब्रिज काढू शकता. ओके. ऑलमोस्ट सिमिलर राहणार आहे. आर समजला, विथ RL लोड थोडंसं मायनर चेंजेस असणार आहे, ते आपण बघणार आहोत. ओके. तर हा पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. सिंगल फेज हाफ वेव्ह कंट्रोल रेक्टिफायर ही त्याची सर्किट डायग्राम आपण इकडे काढलेली आहे. ओके. सिंगल एस-सी-आर यूज केलाय कारण हाफ वेव्ह रेक्टिफायर आहे म्हणून, आणि त्याचं ऑपरेशन पॉझिटिव्ह हाफ सायकलला काय होते आणि निगेटिव्ह हाफ सायकलला काय होते. आता आपण याचे डिटेलमध्ये वेव्हफॉर्म बघणार आहोत की एक्झॅक्टली पर्टिक्युलर पॉइंटला कोणत्या वेव्हफॉर्म आपल्याला मिळतात. ओके. तर तुम्हाला काय विचारतात की त्याच्या वेव्हफॉर्म काढायला विचारतात आणि त्या तुम्हाला डिटेलमध्ये एक्सप्लेन सुद्धा करावे लागतात. ओके. तर त्या वेव्हफॉर्म तुम्हाला ड्रॉ करता आला पाहिजे. फर्स्ट लक्षात ठेवा, इनपुटला काय आहे तुम्हाला? इनपुटला मला आहे साइन वेव्ह. ओके. म्हणून मी काय केलं, एक साइन वेव्ह काढून घेतो इथे. ओके. ही झाली माझी साइन वेव्ह. आता बघा, साइन वेव्हमध्ये
हा तुमचा असतो 0, हा असतो पाय, ओके. त्यानंतर या ठिकाणी असतं 2 पाय, ओके. आणि हा असतो तुमचा 3 पाय, ओके. अशी तुम्हाला साइन वेव्ह लक्षात ठेवायची. या ठिकाणी तुमची पूर्ण सायकल कंप्लीट होतीये. कुठे? ही झाली तुमची एक पूर्ण सायकल, पॉझिटिव्ह प्लस निगेटिव्ह हाफ सायकल, ओके. तर ही आहे तुमची इनपुट वेव्हफॉर्म, ओके. कन्सिडर करा की या पॉइंटला तुमचा फायरिंग अँगल आहे फाय. म्हणजे काय होतं की ज्यावेळेस तुमचं इनपुट व्होल्टेज या पॉइंटला रीच होईल त्यावेळेस तुमचा एस-सी-आर ऑन होतो, ओके. म्हणजेच काय की अप टू या पॉइंटपर्यंत तुमचा एस-सी-आर ऑन होत नाही, ओके. या पॉइंटला तुमचा एस-सी-आर ऑन होतो. जसा एस-सी-आर ऑन झाला, ओके, त्यावेळेस तुम्हाला काय भेटणार आउटपुटला? व्होल्टेज मिळणार, ओके. आणि अप टू धिस पॉइंट तुमचं व्होल्टेज काय असणार? आउटपुट व्होल्टेज 0, ओके. या पॉइंटला आपण काय म्हणतो? फाय म्हणजेच फायरिंग अँगल. या ठिकाणी तुमचा एस-सी-आर ऑन झाला म्हणून आपण इकडे लिहितो एस-सी-आर ऑन, ओके. ज्यावेळेस निगेटिव्ह हाफ सायकल येईल, ओके, निगेटिव्ह हाफ सायकलला काय राहील? तुमचं एस-सी-आर ऑन होईल का? नाही. नॅचरल कम्युटेशनमुळे एस-सी-आर काय होईल? ऑफ स्टेटमध्ये जाईल. म्हणजे हा पूर्ण ड्युरेशनसाठी तुमचा एस-सी-आर राहील ऑफ. हे कशासाठी ॲप्लिकेबल आहे? फक्त हाफ वेव्हसाठी, ओके. ज्यावेळेस आपण ब्रिज रेक्टिफायर बघू त्यावेळेस जो अदर एस-सी-आर असेल तो कंडक्ट होईल, ओके. पण हाफ वेव्ह रेक्टिफायरसाठी फक्त पॉझिटिव्ह हाफ सायकलमध्ये तुमचा एस-सी-आर ऑन राहणार आहे. अगेन ज्यावेळेस तुमचं ज्यावेळेस सेकंड पॉझिटिव्ह हाफ सायकल येईल पुन्हा एस-सी-आर काय होईल? ऑन होईल, ओके. या पॉइंटपासून तो ऑन होईल, ओके. आणि हा असेल तुमचा पुन्हा फायरिंग अँगल, ओके. या ठिकाणी तुम्ही काय म्हणणार? हा 2 पाय आहे म्हणून 2 पाय प्लस अल्फा, ओके. हा तुमचा 2 पॉयचा पॉइंट आहे म्हणून हा 2 पाय प्लस अल्फा, ओके. सेम अशीच प्रोसेस चालू राहील. पुन्हा निगेटिव्ह हाफ सायकलला काय होईल? एस-सी-आर ऑफ राहील, ओके. ऑफ राहिलं म्हणजे आउटपुटला व्होल्टेज काय भेटणार? 0, ओके. त्यानंतर करंट, ओके. या डिव्हाइसमधून जे फ्लो होणारं करंट आहे ते काय असणार आहे? आय-एम. आय-एमची व्हॅल्यू कशावर डिपेंड असणार? तुमच्या व्ही-एम वरती. व्ही-एम/आर इक्वल्स टू आय-एम, ओके. या ठिकाणी आपण बघतोय आय-एम म्हणजेच तुमचा आय-एल किंवा आय-एम तुम्ही म्हणू शकता, ओके. सेम आहे ते, ओके. ज्यावेळेस तुम्हाला आउटपुटला व्होल्टेज येईल त्याच प्रोपोर्शनमध्ये आउटपुटला काय मिळेल? करंट सुद्धा मिळेल. म्हणून हे झाल्या तुमच्या करंटचे वेव्हफॉर्म. ज्यावेळेस व्होल्टेज 0 असेल किंवा एस-सी-आर ऑफ असेल त्यावेळेस 0 करंट. अगेन जेव्हा तुमचा एस-सी-आर फायर होईल, ओके, ज्या ठिकाणी एस-सी-आर फायर होईल तेव्हाच तुमचं करंट फ्लो होणं स्टार्ट होईल, ओके. हे झाले तुमची करंटची वेव्हफॉर्म. आणि करंटचा अँप्लिट्यूड कशावरती डिपेंड असणार आहे? व्ही-एम/आर. आर म्हणजेच तुमच्या लोड रेजिस्टरची व्हॅल्यू, ओके. हे झाले आउटपुट करंटचे वेव्हफॉर्म. त्यानंतर व्होल्टेज अक्रॉस एस-सी-आर, ओके. एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुमचा एस-सी-आर हा ऑन असेल त्याच्या अक्रॉस व्होल्टेज किती असेल? व्होल्टेज अक्रॉस एस-सी-आर इक्वल्स टू 0, ओके. आणि जर तो ऑफ असेल, ऑफ असल्यानंतर त्याच्या अक्रॉसमध्ये काय भेटेल तुम्हाला? ॲज इट इज व्ही-एस भेटेल, ओके. तर याच्या वेव्हफॉर्म ज्या आहेत त्या एक्झॅक्ट तुमच्या आउटपुट व्होल्टेजच्या अपोजिट येणार. म्हणजेच कशा येणार बघा, आपण ड्रॉ करू इकडे. बघा या ठिकाणी तुमचा एस-सी-आर ऑफ आहे. ऑफ आहे म्हणजे त्याच्या अक्रॉस तुम्हाला इथे व्होल्टेज मिळणार, ओके. पुन्हा जेव्हा एस-सी-आर ऑन होईल त्याच्या अक्रॉस तुम्हाला काय भेटणार? 0 व्होल्ट अप टू धिस पॉइंट, ओके. इथे पुन्हा एस-सी-आर काय आहे तुमचा? ऑफ स्टेटमध्ये आहे. म्हणजेच तुम्हाला पुन्हा सेम इनपुट भेटणार. अगेन अप टू धिस पॉइंट म्हणजे या पॉइंट नंतर जोपर्यंत तुमचा एस-सी-आर फायर होत नाही तो ऑफ असेल. म्हणजेच अगेन तुम्हाला असं भेटणार, ओके. त्यानंतर पुन्हा जेव्हा एस-सी-आर ऑन होईल त्याच्या अक्रॉस व्होल्टेज 0. पुन्हा निगेटिव्ह सप्लायला निगेटिव्ह, ओके. तर ह्या झाल्या तुमच्या व्होल्टेज अक्रॉस एस-सी-आर. तर ह्या सगळ्या वेव्हफॉर्म तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. इनपुट व्होल्टेज आहे बघा, जेव्हा एस-सी-आर ऑन असेल फक्त तुम्हाला सेम हाफ वेव्ह रेक्टिफायर सारखे वेव्हफॉर्म आहेत. फक्त फायरिंग अँगलचं फॅक्टर ॲडिशनल आहे इकडे, ओके. तर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की जसं डायोड आपला याच इन्स्टंटला ऑन व्हायचा, डायोडचं आपलं आउटपुट व्होल्टेज इथे यायचं. बट इन केस ऑफ एस-सी-आर जेव्हा जो तुमचा फायरिंग अँगल डिफाईन केला असेल, ओके. फायरिंग अँगल
नंतर तुम्हाला आउटपुटला व्होल्टेज मिळेल. ओके. हे सर्किट तुम्हाला व्यवस्थित काढता आलं पाहिजे. त्याचं स्कीमॅटिक, हाफ वेव्ह रेक्टिफायरचं वेव्ह फॉर्म आणि त्याचं एक्सप्लेनेशन. सर्किट डायग्राम आणि वेव्ह फॉर्म जर तुम्ही लक्षात ठेवल्या तर त्याचं एक्सप्लेनेशन तुम्हाला शब्दही पाठ करायची गरज नाही. तुम्ही त्याच्याकडे बघून, डोळे झाकून ते एक्सप्लेन करून एक्झाममध्ये परफेक्टली पॉइंट टू पॉइंट नोट डाउन करू शकता. जनरली एक्सप्लेन करताना काय ठरवायचंय, की हा माझा एक ड्युरेशन ठेवायचा 0 टू पाय. ओके. इनपुट 0 टू पाय मध्ये काय काय होतंय, एससीआरची पोझिशन काय असते, त्याच्या अक्रॉस व्होल्टेज काय असतं, फ्लो होणारं करंट काय आहे. ओके. आणि अगेन दुसरी इन्स्टंट ठेवायची पाय टू 2 पाय. ओके. म्हणजेच निगेटिव्ह हाफ सायकल. मग इनपुटच्या निगेटिव्ह हाफ सायकलला काय होतं, एससीआरचं स्टेटस काय असतं, त्यातून फ्लो होणारं करंट काय आहे आणि त्याच्या अक्रॉस व्होल्टेज काय आहे. ओके. हेच तुम्हाला एक्झाममध्ये पॉइंट टू पॉइंट नोट डाउन करायचं. हे झालं तुमचं ऑपरेशन. ओके. आता तुम्हाला महत्वाचा पॉइंट बघायचा आहे, की हे जे वेव्हफॉर्म बघितले तुम्ही. ओके. हे ते बघा आता याचं ॲव्हरेज कसं काढायचं. ओके. कारण हे कंटिन्युअस ना डीसी आहे ना एसी आहे. ओके. इकडे फायरिंग अँगल आहे, त्यामुळे तुम्हाला जर याचं ॲव्हरेज काढायचं असेल तर थोडंसं प्रॉब्लेम आहे. तुम्हाला कॉम्प्लेक्स कॅल्क्युलेशन्स करावे लागतात. तर आता आपल्याला आउटपुटचे एक्सप्रेशन्स बघायचे आहेत हाफ वेव्ह रेक्टिफायरसाठी. वी नीड एक्सप्रेशन ऑफ आउटपुट, राईट? तुम्हाला माहिती आहे की आउटपुटला आपल्याला कसं वेव्हफॉर्म मिळणार आहेत, या टाईपचे वेव्हफॉर्म आपल्याला मिळतील. बट हाऊ कॅन यू फाइंड इफेक्टिव्ह व्होल्टेज, लाईक ॲव्हरेज व्होल्टेज कसं फाइंड आउट करायचं याचं? तर त्यासाठी आपल्याकडे काही फॉर्म्युले आहेत. तर आपल्याला काय करावं लागेल, हा जो एरिया आहे. ओके. ह्या एरियाला इंटिग्रेट करावं लागेल, म्हणजेच फ्रॉम अल्फा टू पाय. ओके. ही लिमिट सेट करून आपल्याला काय करावं लागेल, या साइन वेव्हला इंटिग्रेट करावं लागेल. म्हणून जर तुम्हाला विचारलं ड्रॉ द आउटपुट एक्सप्रेशन फॉर हाफ वेव्ह रेक्टिफायर आउटपुट व्होल्टेज, सो यू कॅन बी एबल टू राईट दॅट. ओके. सो तुम्हाला ते लक्षात ठेवायचे. तर बघा इकडे सिम्पली असं लिहितो आपण, V0 इक्वल्स टू 1 अपॉन 2 पाय. ओके. इंटिग्रेशन ऑफ अल्फा म्हणजेच फायरिंग अँगल टू पाय. ओके. हा पूर्ण एरिया आपण इंटिग्रेशन मध्ये कव्हर केला. आणि तुमचं इनपुट सिग्नल काय आहे, Vm साइन ओमेगा टी. ओके. आणि याला काय करणार आपण, विथ रिस्पेक्टिव्ह टाइम. ओके. विथ रिस्पेक्टिव्ह ओमेगा टी ने आपण याला इंटिग्रेट करणार, म्हणजेच विथ रिस्पेक्टिव्ह ओमेगा टी. ओके. तर हे झालं तुमचं आउटपुट एक्सप्रेशन. जर याला तुम्ही सिम्प्लिफाय केलं तर तुमचं फायनल आउटपुट एक्सप्रेशन, आता हे डिराईव्ह करण्यासाठी तुम्हाला विचारणार नाहीत, पण नोट डाऊन तुम्हाला करावं लागेल. तर फायनल जे तुमचं आउटपुट आहे, फी ॲव्हरेज. ओके. किंवा आउटपुट व्होल्टेज, ॲव्हरेज आउटपुट व्होल्टेज ऑफ हाफ वेव्ह रेक्टिफायर विथ रेजिस्टिव्ह लोड, तर ते आहे Vm बाय 2 पाय. ओके. Vm बाय 2 पाय इंटू 1 प्लस कॉस फाय. ओके. तर तुम्हाला हे एक्सप्रेशन लक्षात ठेवायचं आहे फॉर आउटपुट व्होल्टेज. ओके. हाफ वेव्ह कंट्रोल रेक्टिफायरचं ॲव्हरेज आउटपुट व्होल्टेज काय आहे, Vm बाय 2 पाय. Vm म्हणजे तुमची ही लेवल. ओके. मॅक्सिमम व्होल्टेज. ओके. त्यानंतर 1 प्लस कॉस फाय. फाय म्हणजे तुमचा फायरिंग अँगल ऑफ एससीआर. ओके. जर तुम्हाला न्यूमेरिकल्स विचारले तर हा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. आणि सेम आउटपुट ॲव्हरेज आउटपुट करंट जर विचारलं विथ रेजिस्टिव्ह लोड. ओके. ॲव्हरेज आउटपुट करंट. ओके. सेम करंटचे वेव्हफॉर्म पण असणार आहेत, फक्त तुमचं करंट कशाच्यावरती डिपेंड असेल, तुमच्या रजिस्टरवरती, ज्या व्हॅल्यूचा तुम्ही रजिस्टर यूज करताय. ओके. तर करंटचं एक्सप्रेशन सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचंय. तर बघा, डीसी करंट जे तुमचं असणार आहे IL DC, म्हणजेच तुमचं आउटपुट करंट इक्वल्स टू Vm अपॉन 2 पाय. ओके. फक्त इकडे करंट आहे म्हणून आपण काय करणार, इकडे रजिस्टर ऍड करणार, म्हणजेच Vm अपॉन 2 पाय इंटू R. ओके. आणि बाकीचं सेम एक्सप्रेशन 1 प्लस कॉस अल्फा. ओके. म्हणजेच तुमचं करंट कोणत्या दोन फॅक्टरवरती डिपेंड असणार आहे, रजिस्टर आणि फायरिंग अँगल. सेम तुमचं व्होल्टेज कशावरती डिपेंड असणार आहे, पीक व्होल्टेज म्हणजेच Vm आणि फायरिंग अँगल म्हणजेच तुमच्या एससीआरचा ऑन, ज्या ठिकाणी तुमचा एससीआर ऑन होतोय तो फायरिंग अँगल किंवा हा फेज अँगल. ओके. हा तुमचा फेज अँगल. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे.
त्यानंतर आउटपुट पॉवर विचारलं तर ते पण तुम्हाला सांगता आलं पाहिजे. तर आउटपुट पॉवर ओके. जनरली डी-सी सर्किटमधली जी आउटपुट पॉवर असते ओके, पी-एल-डी-सी. डी-सी सर्किटमधली आउटपुट पॉवर काय असते? व्ही इंटू आय, म्हणजेच इकडे व्ही-एल-डी-सी इंटू आय-एल-डी-सी ओके. म्हणजे तुम्हाला व्होल्टेजचं एक्सप्रेशन लक्षात ठेवलं, करंटचं ठेवलं तर तुम्ही ते नोट डाउन करून पॉवरचं इक्वेशन तयार करू शकता ओके. त्याला जर तुम्ही सिम्प्लिफाय केलं तर तुमचं फायनल जे एक्सप्रेशन असेल पी-एल-डी-सी इक्वल्स टू येईल व्ही स्क्वेअर एल-डी-सी अपॉन आर ओके. म्हणजेच अजून याला आपण कसं लिहू शकतो? आय स्क्वेअर एल-डी-सी इंटू आर ओके. म्हणजेच तुमचा ओहम लॉ ओके. पी इज इक्वल्स टू व्ही इंटू आय और पी इज इक्वल्स टू व्ही स्क्वेअर बाय आर और पी इज इक्वल्स टू आय स्क्वेअर इंटू आर ओके. जनरलाइज ओहम लॉ मधले तुमची पॉवरचे इक्वेशन्स आहेत, सेम आहेत, फक्त व्हीच्या ऐवजी काय घ्यायचंय? ॲव्हरेज डी-सी व्हॅल्यू तुम्हाला घ्यायची आहे ओके. ओके. त्यानंतरचा जो नेक्स्ट तुमचा टॉपिक असणार आहे तो आपण घेणार आहोत नेक्स्ट लेक्चरमध्ये ओके. तो असणार आहे हाफ वेव्ह कंट्रोल रेक्टिफायर विथ आर-एल लोड ओके. सेम ऑपरेशन असणार आहे, फक्त जो तुमचा रजिस्टर लोड आहे ओके, त्याच्या सिरीजमध्ये एक इंडक्टर ॲड करून आपण चेक करणार आहोत की त्यामुळे त्याच्या ऑपरेशनवरती काय परिणाम होतो ओके. सेम तुमचं असं सर्किट असणार आहे, आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. त्यामुळं चॅनलला सबस्क्राईब करा आणि शक्य तितक्या तुमच्या मित्रांसोबत, फ्रेंड्ससोबत शेअर करायला विसरू नका. आणि आपला प्रत्येक व्हिडिओ हा खूप मिनिंगफुल असणार आहे. मी गॅरंटी देतो की तुमचा टाईमपास कोणत्याच व्हिडिओमध्ये होणार नाही. इव्हन 1 सेकंद, 1 मिनिटचा टाईम, 1 मिनिट सुद्धा तुमचा वेस्ट होणार नाही तुम्ही जर आपले व्हिडिओ बघितले तर ओके. प्रत्येक पॉइंट अत्यंत महत्त्वाचा आहे. आपण फक्त पॉइंट टू पॉइंट शिकवतोय. कुठलाही मध्ये एंटरटेनमेंट नसणार आहे, कुठलाही फालतूची बडबड मला स्वतःला आवडत नाहीये ओके. फक्त मुद्द्याचं आणि जे तुमच्या कामाचं आहे तेच आपण व्हिडिओमध्ये बोलतो. इव्हन सबस्क्राईब करा, शेअर करा हे सुद्धा मी अवॉइड करतो जनरली ओके. तर आपलं टार्गेट हे आहे की कमीत कमी टायमामध्ये जास्तीत जास्त शिकवणं झालं पाहिजे ओके. आणि आपल्याला पूर्ण सिलेबस कव्हर करता आला पाहिजे, हा माझा प्रयत्न राहील ओके. तरी पण टाईम मॅनेजमेंटमुळे थोडंसं अडचण येऊ शकते, तर तुम्ही स्वतः तयारी ठेवा आणि जे जे पण तुमचे मेन टॉपिक असेल, जे कन्सेप्ट असतील, जे तुम्हाला समजायला पाहिजे ओके, ते पूर्ण आपल्या चॅनलवर तुम्हाला मिळणार आहेत. इव्हन नेक्स्ट सेमिस्टरसाठी सुद्धा तुमचा जो ॲडव्हान्स पॉवर इलेक्ट्रॉनिक्स तुमचा सब्जेक्ट असणार आहे 5th सेमिस्टरला, तो सुद्धा आपण पूर्ण कव्हर करणार आहोत ओके. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा, डेली चॅनलला व्हिजिट राहा. जेव्हा पण नवीन व्हिडिओ अपलोड होईल ओके, तो जाऊन बघा. नसेल बघायचा तर तुम्ही त्याला सेव्ह करून ठेवा किंवा तुमच्या प्लेलिस्टमध्ये ॲड करून ठेवा. जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तो व्हिडिओ बघा. नक्कीच खूप महत्त्वपूर्ण तुम्हाला राहणार आहे. एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू असेल किंवा तुमचं प्रॅक्टिकल नॉलेजसाठी असेल किंवा कन्सेप्ट समजून घेण्यासाठी असेल ओके. तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करायला विसरू नका. थँक यू.